श्री गणेशाय नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री सरस्वती माताय नमः, श्री रामचंद्राय नमः, ओम नमः शिवाय. जय श्रीराम. श्री रामचंद्राय नमः. रणी मारून इंद्रजित सौमित्र झाला विजयान्वित, तेने सुखावला रघुनाथ सुग्रीवयुक्त स्वानंदे. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. पाठीमागच्या अध्यायामध्ये रणे मारोनी इंद्रजिताला मारलं आणि लक्ष्मणाला विजय मिळाला. लक्ष्मणाला विजयच मिळत असतो महाराज. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आहे तो त्याला पराजय भेटतच नाही. तो विजयीच होणार आणि विजयी झाला. आणि तो विजयी झाल्यामुळं त्याने सुखावला रघुनाथ. भगवान श्रीरामचंद्राला सुख वाटलं. वानराधिक सुग्रीवराजाला आनंद वाटला. हटी नष्टी कोटी कपटी येणे इंद्रिय दुर्धर सृष्टी, तो मारिता शत्रवृष्टी सुखान कोटी सर्वांसी. आणि अत्यंत कपटी, हट्टी, दुष्ट, वाईट असे असणाऱ्या इंद्रजिताला मारल्यामुळं तो बाणानं मारला महाराज. आणि असा मारल्यामुळं कोट्यवधी सुख सर्व चराचराला जीवसृष्टीला सिद्ध साधकांना प्राप्त झाला. सुखी झाले नरवानर, सुखी झाले ऋषीश्वर, दैत्य दानव सुरवर, सुखी समग्र सौमित्रे. सगळे सुखी झाले महाराज. वाईट व्यक्तीला मारल्यामुळं सुख वाटलं. कारण ती जगत लोकांना त्रास देत होतं महाराज. वाईट दुर्बुद्धीचं होतं. त्याच्यामुळं नर वानरांना सुख वाटलं, ऋषीश्वरांना सुख वाटलं. सर्व असणारे त्या ठिकाणी पृथ्वी तलावरचे चराचर देवदानवांना सुद्धा सुख वाटलं असं सांगतात. एकीकडे लंके माझारी इंद्रजिताची भुजा थोरी, पडली सुलोचना मंदिरी खडगधारी सायुध. आणि इकडं काय झालं, ज्यावेळेस लक्ष्मणानं भुजा उडवली इंद्रजिताची, तेव्हा त्याची असणारी भुजा लंकेमध्ये सुलोचनेच्या दारवाच्या पुढं ती भुजा आदळली. आणि आदळल्यानंतर काय झालं, सुलोचना निज मंदिरी शिवस्वरूपानुनी अंतरी, शिवस्मरणी निरंतरी ध्यान करीत शिवांचे. सुलोचना आपल्या घरामध्ये होती महाराज. आणि महादेवाची परम भक्त होती. अंतकरणामध्ये घरामध्ये बसून शिवस्वरूप आणून अंतरी महादेवाचं नामस्मरण चालू होतं. महादेवाची मूर्ती, महादेवाचं स्वरूप आपल्या अंतकरणामध्ये आणलं होतं. प्रत्येक वेळी दर्शनाला मूर्तीच असावी असं काही नाही महाराज. जी असणारं भगवंताचं स्वरूप आहे अंतकरणामध्ये आठवलं, महादेवाचं भजन चालू होतं, नामस्मरण चालू होतं. आणि महादेवाचं ध्यानामध्ये मग्न सुलोचना होते. जवळ असता सखिया बहुत शिवपूजा करीत अद्भुत, तो अंगणी पडून अकस्मात दोन्ही होत भुजदंडाचा. आणि सुलोचनेच्या अनेक मैत्रिणी जवळ होत्या. सखिया मैत्रिणी जवळ होत्या. आणि जवळ असल्यामुळं सगळेजण पूजेची सामग्री आणून सुलोचनेला देत होते. थाटामध्ये महादेवाची पूजा चालू होती. आणि असा असताना अचानक भूकंप व्हावा तसा आवाज त्या भुजदंडाचा झाला. ऐकून या तो ध्वनी सुलोचना गजबजली मनी, सवे सखिया घेऊनी पाहे अंगणी निज दृष्टी. आणि तो आवाज ऐकला महाराज. आतमध्ये महादेवाची पूजा चालू होती. आणि आवाज ऐकल्याबरोबर सुलोचनाला आवाज कानावरती पडल्याबरोबर ज्या मैत्रिणी होत्या त्या मैत्रिणी समवेत सगळेजण बाहेर आले. सख्या म्हणती सुलोचने, स्वर्ग देवदैत्यांशी दारुण युद्ध होत आहे जाण, भुजा तेथून पडिली. आणि सुलोचनेच्या मैत्रिणींना सांगितलं, हे बघ म्हणले, देव आणि दानवांचं युद्ध रोजच होतं स्वर्गाच्या ठिकाणी.
स्वर्गाच्या ठिकाणी त्यांचं युद्ध चालू असताना तिथून ही भुजा पडलेली आहे आणि या भुजेचा आवाज झालेला आहे. कुठल्या तरी दानवाची किंवा देवाचा हात असेल असा अंदाज तिच्या मैत्रिणीला होऊ लागल्या. ऐसा संवाद करिता जाना घाबरेपणे सुलोचना जवळी येऊन या नयना पतिहस्त जाण ओळखीला. मैत्रिणी अशा पद्धतीने समजावून सांगत होत्या, बोलत होत्या. तोपर्यंत सुलोचना त्या हाताच्या जवळ आली. जवळ आल्याबरोबर त्या हाताला पाहिलं आणि सुलोचनेला वाटलं की आपल्याच नवऱ्याचा हात आहे. पती हस्त जाना ओळखीला, आपल्याच पतिदेवाचा हात आहे हे लक्षातच सुलोचनेच्या आलं. देखून इंद्रिताचा कर सुलोचना भूमी घाली शरीर हृदयी कळून या सत्वर विचार साचार पुसत. आणि इंद्रजिताचा हात पाहिला. पाहिल्याबरोबर सुलोचनेनं बघितलं आपल्या नवऱ्याचा हात आहे. ते हाताला जवळ घेतलं आणि हाताला बोलू लागली. बघा महाराज, भावार्थ किती दडलेला आहे याच्यामध्ये. अहो, मेलेला माणूस बोलत नाही, बोलतं का? नाही. मग मेलेल्या माणसाच्या शरीराचा हात कसा बोलेल? पण तिला माहित आहे आपली ताकद आहे, आपण सत्य आहोत. त्याच्यामुळे तो हात जवळ घेतला आणि त्या हाताबरोबर काय बोलते ऐका. म्हणे भुजे माय बहिणी मूळ आलीसी मज साजनी पती इंद्रित रणांगणी केवी सोडून आलीसी. आणि तिने सांगितलं आपण दोघी बहिणी आहात आणि माझा पती रणांगणामध्ये गेलेला आहे, युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये पतीला एकट्याला सोडून तू इथं कशी आलीस सांगा. अभंग मार्जन उद्धर्तन करून या निरांजन सोय घालुली लोटांगण पुसे आपण भुजेसी. काय भावार्थ आहे तिचा महाराज. हात आहे तो हात बोलत नव्हता तरी सुद्धा त्या हाताला जवळ घेतलं. शुद्ध अशा प्रकारचं स्नान घातलं, अभ्यंग स्नान त्या हाताला घातलं. त्याची निरांजना, त्याची पूजा केली, हृदयाला लावला आणि त्या हाताला बोलू लागल्या. निखुंब बिले गेलिया पाटी काय वर्तले रण संकटी तू आली सिकास यासाठी ते गुह्य गोष्टी मज सांगे. आणि तिने विचारण्याला सुरुवात केली. माझा पती संग्रामाला गेलाय, निकुंबलेच्या ठिकाणी वानरांबरोबर राम लक्ष्मणाबरोबर युद्ध करण्यासाठी इंद्रजित गेलाय. मग इंद्रजिताचं काय झालंय तू मला साध्यंत सांगत सुलोचना बोलता. मज पासून इंद्रजित युद्धा गेलिया वृत्तांत काय झाला तो साध्यंत मज यथार्थ सांगावा. माझ्यापासून इंद्रजित गेला, माझ्यापासून गेल्यानंतर ते आतापर्यंत तिथं रणांगणामध्ये काय काय घडलंय, काय काय झालंय, इंद्रजितानं कसं युद्ध केलं त्याचा समूळ मुळासहित सगळा वृत्तांत मला सांगा. आम्ही तुम्ही ओ साजनी दोघी जणी कांग बहिणी काय वर्तले रणांगणी समूळ कानी मज सांगे. आणि त्यावेळेस सुलोचना सांगतायत आपण दोघी जण बहिणी आहेत, एकाच शरीराचे अवयव आहे. तू माझ्या पतीचा हात आहे, भुजा आहे आणि मी सुद्धा त्याच पतीच्या शरीराचा अवयव आहे. पत्नी म्हणजे शरीराची दोन बाजू असते महाराज, म्हणून तिला अर्धांगिनी म्हणता येईल पत्नीला. कारण एका व्यक्तीला एका हाताने काम होत नाही, मग पत्नीचं दुसरा हात, दोन्ही हाताने संसार चालतो. तसं एकाच शरीराचे आपण दोघा जण आहोत. मी त्यांची धर्मपत्नी आहे आणि तू त्यांच्या शरीराचा अवयव हात आहे, त्यामुळे आपण नात्याने बहिणी बहिणी झालो. म्हणून मला सांग रणांगणामध्ये काय झालं. जरी मी असेन सत्यव्रत पतिव्रता सुनिश्चित तरी तो आहे तीच वृत्तांत मज साध्यंत सांगावा. मी जर खरंच सत्य पतिव्रत असेल, खरं माझ्यामध्ये जर सामर्थ्य असेल तर तिथं रणांगणामध्ये काय घडलंय समूळ साध्यंत वृत्तांत
मला सांगा. तव ते चेतन भुजा चेतना नाही तीत सहजा एरिने श्रमला कैलास राजा शिरण तुझ मी स्वामिया. आणि त्यावेळेस त्या सुलोचनेनं पाहिलं भुजेला, त्या भुजेमध्ये चेतना नव्हती. आणि मग सुलोचनेनं आपलं आराध्य दैवत महादेव, त्या महादेवाचं स्मरण, त्यांचा धावा करायला सुरुवात केले. पतिभुजा अंगणी आली चेतना विरहित पडली आत्मशक्ती चेतवणी वाहिली सजीव केली पाहिजे भगवंता. आणि त्यावेळेस सुलोचनेनं महादेवांचा धावा करून सांगितलं, पतीचा हात अंगणामध्ये आलेला आहे, त्याच्यामध्ये चेतना नाही आणि त्या हातामध्ये चेतना द्यावी. आणि काय रणांगणामध्ये घडलंय ते हातानं मला समूळ वृत्तांत सांगावा. सुलोचना महादेवाला बोलता. म्हणून या शिवालागी स्तुती करिता तय प्रसंगी शिव दयाळू भक्ता लागी आज्ञा करी इंद्राते. आणि सुलोचनेनं महादेवाचं स्मरण केल्यानंतर ना शिव दयाळू भक्ता लागी म्हणून म्हणतात महाराज, शिव भोळा चक्रवर्ती अत्यंत भोळा भगवान आहे महाराज. तू तव अत्यंत भोळा भगवान कपटेही करीता तवस्तवन. अत्यंत भोळा असणारा तो महादेवजी सुलोचनेचं हाक ऐकले आणि हाकेला त्या ठिकाणी महादेवजी धावले. मग आपल्या अवयवाचा हात आहे, तो शरीराचा एक भाग आहे, त्याची देवता इंद्र आहे, भुजेची देवता इंद्र आहे. म्हणून महादेवानं इंद्राला आज्ञा केले. म्हणे भुजांतरी प्रवेशून इंद्रिताचे समरवर्तमान समूळ करावे कथन येथे अनुमान न करावा. आणि महादेवांनी इंद्राला सांगितलं, तिथं जी भुजा पडलेली आहे इंद्रजिताची भुजा आहे, त्या भुजेमध्ये प्रवेश करा आणि रणांगणामध्ये जे घडलेलं आहे, जे रणांगणामध्ये घडलंय, वृत्तांत झालेला आहे, कुठल्याही प्रकारचा अनुमान न करता माझ्या सांगण्यावरून त्या सुलोचनेला सांगावा. महादेव इंद्राला सांगता. होता शिवाचे आज्ञापन भुजांतरी इंद्र जान प्रविष्ट होऊन आपण करी सचेतेन भुजेसी. आणि महादेवाची ऑर्डर मिळाल्याबरोबर इंद्रानं लगेच तातडी केली. तुझी इंद्रजिताची भुजा होती, त्या भुजेमध्ये प्रवेश केला आणि सुलोचना जे विचारिलं त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केले. ऐकता सुलोचनेचे वचन आले भुजेशी स्फुरण संज्ञा दावून आखून मागे साधन लेखनाचे. सुलोचनेनं विचारल्याबरोबर त्या भुजेला स्फुरण आलं. जमिनीवर अचेतन पडलेला हात, त्याच्यामध्ये चेतना आली. हात जमिनीवरती हालू लागला आणि लिहिण्यासाठी काहीतरी साधन हात संज्ञेनं म्हणजे खुणेनं मागू लागला. तव तिने भूमिकेवरी दौत लेखनी झडकरी आणून ठेवली निर्धारी लिहून सत्वरी मागितले. तिनं लगेचच असणारी दौत आणि लेखनी आणून त्या हाताच्या पुढे ठेवलं आणि जे रणांगणावरती घडलेला प्रसंग आहे ते सगळं लिहून मागितलं. पाचबद्ध भूमिकेवरी 32 आकडे घेऊन करी ओळी लिहिल्या व्यक्ताक्षरी अर्थ कुसरी विन्यासे. आणि त्या असणाऱ्या जमिनीवरती, पाचूची जमीन होती, ती पाचू ही अलंकार आहे, त्याच्या असणारी ती जमीन होती आणि त्याच्यावरती त्या असणाऱ्या हातानं ओव्या लिहिल्या, ओळी लिहिल्या. ऐका. तव ते भूमी पाचबद्ध अक्षय उमटली शुद्ध ती सुलोचना वाची सुबुद्ध अर्थ विविध जाणुनी. आणि त्या असणाऱ्या जमिनीवरती, भूमीवरती, जमिनीवरती जे लिहिलं होतं हातानं, त्याच्यावरती क्लिअर शुद्ध अशा प्रकारची अक्षर उमटली आणि ती अक्षर सुलोचना वाचू लागल्या. पतिव्रते सुलोचने तुझ विचारून या गेलिया जाण लावून रावणाची आज्ञापन युद्ध धारून मग केले. त्यावेळेस सुलोचना वाचू लागली. पतिव्रते सुलोचने, तुला विचारून गेल्यानंतर ना
तुला विचारून रणांगणामध्ये गेलो. तिथं गेल्याबरोबर भयंकर युद्ध सुरू झालं. जिंकोन या वानरगण निकुंभेसी जोविनिया जाण होमासी आरंभ करून अग्नी सुप्रसन्न म्या केला. वानरगणाला जिंकलं. जिंकल्याबरोबर त्या असणाऱ्या निकुंभलीला गेलो. तिथं गेल्यानंतर व्याभिचाराचा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये अग्नीला मी प्रसन्न केलं असं सांगतात. प्रसन्न झालिया वनी रथ प्रकटला प्रत्यक्ष धनी 4 अंगुळे चाकी रावली 60 नयनी देखिला. अग्निदेव प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर अग्नीमधून रथ बाहेर निघायचा फक्त 4 बोट रथाची चाक शिल्लक राहिली होती. तेवढा जर वर आला असता तर पूर्ण रथ बाहेर आला असता, पण फक्त 4 बोट रथाची चाक त्या अग्नीमध्ये राहिली होती. तेवढ्यात काय झालं, रथ होताची प्रकट युद्ध करीन मी अचाट ऐसा संकल्पाचा लोट होता दृष्ट निष्फल. आणि रथ बघितला अग्नीच्या बाहेर पूर्ण निघालेला आहे, थोडासा अग्नीत आहे, अजून पूर्ण बाहेर आलेला नव्हता. तेवढ्या माझ्या मनामध्ये विचार आला, आता रथ मिळाल्याबरोबर, कारण हा विजय रथ होता, तो जर रथ भेटला होता तर अक्षय विजय त्याला प्राप्त होणार होता. आणि तो जर रथ मला भेटला तर अचाट भयंकर युद्ध करील आणि एका वानराला मी जिंकल असा माझा संकल्प होता. तव घेऊन वानर भार बिभीषण आणि हनुमान वीर सवे घेऊन सौमित्र घाला सत्वर घातला. आणि असा मी विचार करत असताना रथ बाहेर यायला फक्त 4 बोट रथाची चाकं राहिली होती बाहेर येण्याची, असा विचार माझ्या मनामध्ये होता. तेवढ्या वेळामध्ये सुग्रीव आणि हनुमान आणि लक्ष्मण सगळी वानरसेना घेऊन त्या ठिकाणी आले. घेऊन या प्रचंड शिळा हनुमान होऊन उता वेळा रथावरी घालिता गोळांगुळा रथ झाला भूमिगत. आणि तेवढ्या वेळामध्ये हनुमान आला. आल्याबरोबर मोठा प्रचंड असणारा दगड हनुमंतानं घेतला आणि त्या रथावरती टाकला. जेवढा रथ निघाला होता तेवढा त्या अग्नीत जाऊन पाताळामध्ये दडपला. मज करी धरून या जाण अंगदे आसुंडिता आपण नेत्र उघडून पाहता जाण तो वानरगण देखिले. आणि माझ्या हाताला धरलं अंगदानं, मी अंगदाला आसुडलं, अंगदानं मला धरलं. धरल्याबरोबर मी डोळे उघडले. डोळे उघडल्याबरोबर सगळेच महाराज लोक समोर येऊन थांबले. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मग सावध होऊन या सारथी रथानून या रथारोहण करून या युद्ध त्या सवा मांडिले. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, संत सज्जनांनो, आज श्री क्षेत्र गहिनीनाथगड या ठिकाणी आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीहरी महाराज लावंड तथा आमचे लाडके आदरणीय प्रेम यादव, प्रसाद यादव, खरं म्हणजे जेथे जावो तेथे तो माझा संगाती. जीवनाचं यश यामध्ये आहे, जीवनाच्या यशाचं गमक यामध्ये आहे. आमची वाट बघत दरवाजात नाही बसली, कथा सुटली. कथा जीवन कथा बनावं आणि कथेत जीवन असावं, यापेक्षा जीवनात मोठं ज्ञानाचं लक्षणच नाही. ज्ञानदेवा जिने नामे विन व्यर्थ. आणि पंथ कसा क्रम, रामकृष्ण पंथ, रामकृष्ण पंथ क्रमियेला. कथा रामाची किंवा कृष्णाची, नाहीतर अनंत वाचाळ बरळती बरळ. आपल्याला मिळवायचा आहे गोपाळ, आणि तो गोपाळ मिळवण्यासाठी हा तुमचा मेळ आहे. खरोखर कुठली स्तुती नाही, काही नाही. तुमचा आनंद वाटतो, अभिमान वाटतो, अंतःकरणापासून अभिमान वाटतो की वय लहान आहे पण विषय मोठा आहे आणि त्या मोठ्या विषयात मोठं समर्पण आहे आणि त्या समर्पणात तुम्ही सदोदित सज्ज आहात. कुठल्याही प्रकारचा
द्वंद्वाची बाधा होत नाही, कुठल्याही प्रकारच्या विषयांची बाधा होत नाही. सगळ्या बाधा होण्याचं हे वय आहे बरं का. जगातल्या सगळ्या बाधा या वयात होतात. पण भगवंताची कृपा आहे, कुठंतरी तुम्ही सद्मार्गात आहात आणि आल्याबरोबर कथा सुरू, यापेक्षा मोठा आनंद नाही मला. ग्रंथकर्ते सांगताय, लक्ष्मण वीर सुलोचनेला इंद्रजित सांगू लागला की मी रथ मिळावा म्हणून यज्ञ करू लागलो, पण बजरंग बली आला म्हणले. आणि बजरंग बली असल्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही, कारण त्याचं कर्तव्य आहे. साधू संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. मग हा असुर आहे ना, याचं निकंदन करावं लागेल. म्हणून बजरंग बली आले, त्यानं विघ्न केलं, रथ पाताळात घातला, माझं डुसकं धरलं, मला मारायला सुरुवात केली. मग मी चवताळलो आणि मग त्या ठिकाणी सारथी बोलवला आणि त्याला घेऊन युद्ध करू लागलो. इंद्रजित बोलतोय, लक्ष्मण वीर जगजेटी प्रवेशुन्या यज्ञ वाटी, युद्धा येता कडकडाती, देखिला दृष्टी म्या मेघनादे. देखिला दृष्टी म्या मेघनादे. लक्ष्मण वीर कसाय? जगजेठी आहे. कारण जगाला त्रास देणाऱ्या राक्षसांना संपवण्यासाठी सज्जन सुद्धा तेवढाच बलवान. कुणाकडूनही केवढ्याही मोठ्या गोष्टी घडत नाही, त्याच्यासाठी तसं सामर्थ्य, तसं तप, तशी भगवंताच्या चरणावर निष्ठा, तसं भक्तीचं सामर्थ्य पाहिजे. इंद्रजिताला मारणं म्हणजे काही एवढं सोपं होतं का? श्रीरामाची सावली सुद्धा ज्यानं ओलांडली नाही, त्या लक्ष्मणाच्याच हातानं इंद्रजित मरणार होता, इतरांकडून नाही. आणि आजही मोठमोठी राक्षस आहेत, पण ती का मरत नाहीत? कारण रामावर श्रद्धा नसलेला समाज आहे. काही मिळतंय म्हणलं की लाखानं गोळा होतात, आणि देव पाहिजे या म्हणलं की एक येत नाही. एक ही समाजाची रीत आहे. म्हणून राक्षस हल्ली बलवान होत आहेत, धर्म हल्ली कमजोर दिसतोय. परंतु राक्षसांना उद्ध्वस्त करण्यासाठी कसे भक्त लागतात? लक्ष्मण वीर जगजेठी. जगजेठी वीर असणारा लक्ष्मण हातामध्ये शस्त्र घेऊन त्या ठिकाणी रथ घेऊन आलेला आहे. आणि काय करत? त्यासी छळ करून कपटी, गेला मेघांच्या पृष्टी, हनुमंताने उठावटी, आणला नेटी सौमित्र. आणि त्या लक्ष्मणाला मी छळ केला म्हणला, कारण त्याच्यातच माझी PhD झाली आहे. मी छळ केला, मी मेघाच्या ठिकाणी जाऊन लपलो, कारण राक्षस लपण्यात हुशार, राक्षस पळण्यात हुशार. पण काय करू म्हणले, त्याच्या सोबत बजरंग बली आहे. आणि म्हणून साधू संतांनी तुमच्या आमच्या सोबत बी गावोगाव कोण दिले? बजरंग बली दिले. आता आपल्याला अकल उरली नाही, त्याला काय करणार? लोक हनुमंताच्या दर्शनाला सुद्धा येत नाही, त्यांना कोण वाचवेल? लक्ष्मणाला मी चकवा दिला आणि मेघाच्या पृष्ठीवर गेलो, कारण तो बाण मारत होता. पण हनुमान गाढा म्हणले, त्यानं हातावरच लक्ष्मणाला घेतलं, माझ्या बरोबरीला उभं केलं. सर्व वानर सैन्य शेपटात गुंडाळलं, सगळ्यांचं रक्षण करणारा तो झाला आणि मग मला ठेवत नाही. लक्ष्मणे आणि आम्ही युद्ध मांडली रणभूमी, लक्ष्मणे बाणाक्रमी श्री रणभूमी पाडिले. आणि लक्ष्मणानं आणि आम्ही युद्ध केलं, घनघोर युद्ध केलं. परंतु लक्ष्मणानं बाणाच्या आक्रमानं, बाणाच्या पराक्रमानं माझं मात्र मुंडकं उडवलं. अशा प्रकारे ती हात त्या ठिकाणी लिहितोय असं सांगताय. लक्ष्मणे दोन्ही सत्वरी, उभय भुजा छिद्र्या शरी, एक पडली धरीवरी, लंके माझारी दुसरी. आणि लक्ष्मणानं हातच तोडले महाराज. राक्षसाचे हात तोडावे, राक्षसाचं सगळं तोडावं लागतं. राक्षसाचं काही जरी उरलं तर राक्षस चांगल्याला जगू देत नाही. कुंभकर्णाचं फक्त धडच उरलं होतं, ते सगळे असं चिरडू लागलं महाराज. राक्षस उरता कामा नये. त्यानं दोन्ही हात कापले, त्यावेळेस एक हात रणभूमीच्या ठिकाणी पडला आणि दुसरा लंकेमध्ये तुझ्या जवळ आलाय असं सांग. घालिता श्रीराम प्रभूची शपथ, तेने बाणासी बळ अत्यंत, इंद्रिताचा शिरपात केला निश्चित सौमित्रे. आणि मग इंद्रजिताचा शिरपात केला. कोण केला?
लक्ष्मणानं केला. कारण बाणाला काय घातली? शपथ. शपथ घातली. कोणती शपथ होती महाराज? श्रीराम प्रभूची. श्रीराम प्रभूची शपथ होती. लक्ष्मणानं शपथी कोणत्या घातल्या होत्या महाराज? रामचंद्र प्रभू जर एक पत्नी व्रतधारी असतील, रामचंद्र प्रभू जर समस्त ब्रह्मांडाचे मालक असतील, रामचंद्र प्रभू एकमेव विश्वाचे सत्ताधीश असतील, तर माझ्या बाणानं हा मरेल. माता सीता जर पतिव्रता असतील तर हा इंद्रजित माझ्या बाणानं मरेल. त्यावेळेस अचानक लक्ष्मणाला स्वप्न पडलंय, चालू युद्धात जागृती अवस्थेत, आणि अचानक त्यावेळेस वरुणानं बाण दिलेला आहे, बरोबर का? आणि त्या बाणानं इंद्रजित मेलेला आहे. कुठपर्यंत निष्ठा पाहिजे? इंद्रजितासारखा भयंकर युद्ध करतोय, बाणांचा वर्षाव करतोय, लक्ष्मणाच्या हातात काही नव्हतं. त्यावेळेसही माझा राम ही भावना होती, आणि त्यावेळेस युद्ध हरण्याची शक्यता असताना अचानक स्वप्न पडलं ना हातात बाणाला, आणि मग इंद्रजित मेलाय. त्यामुळे राम मिळणं काही बाजारच्या खारका गोळा केल्यासारखं नाही. राम मिळवण्यासाठी जबरदस्त निष्ठा लागते. नाही तर लोक हल्ली बँक बॅलन्स असल्याशिवाय परमार्थाच्या नादातच पडत नाही. बँक बॅलन्स, अरे सुकृताचं बॅलन्स करा, त्यावेळेस राम आवडतो. बहुत सुकृताची जोडी लोकांची कपाळ. ठीक आहे, लोक म्हणतील महाराज तुम्ही लयच आमच्यावर येता, तुम्ही लय. बघा आम्ही काही नाही, पण आम्ही त्याचे आहे, तुम्ही पण त्याचे बना. तुमचं आमचं जमेल आणि जमावं एवढाच उद्देश आहे, दुसरं काय? लक्ष्मणानं बाण सोडला आणि माझा शिरच्छेद केला. एक भुजा दंड उडाला, तो तुझ कारणे मूळ धाडीला. शिर रामचंद्र न म्हणाला, गेले तुझला कळावे. मला एक तिथं पडला, एक तुझ्याकडे आला, आणि माझं डोकं जिंदगीत कधी पाया पडाय गेलो नाही म्हणला, पण बाण लागल्यापासून जरा संताचा बाण लागो, संताचे चरण लागो, किंवा संताचे चरण रज लागो, काय होतं? उद्धार होतो. वासनेचे बीज जळून जाय. आणि मग राम उपजे आवडी. आणि लक्ष्मणाचा बाण लागला आणि मला राम आवडू लागला. म्हणला माझं मेलेलं मुंडकं रामाच्या पाया पडायला गेलंय. अशा प्रकारे कोण बोलू लागला? इंद्रजित बोलतोय. दड पडिले निकुंबळेसी, शिरनेरे रामचंद्रापासी. आता आपल्या अस्तित्वासी प्रकट जनासी दाखवी. आता माझं असं झालंय म्हणले, आता तुमच्या सतीपणाचं जरा प्रगटीकरण करा असं सांगतोय. सतीत्व असेल संपूर्ण, तरी अवलोकावा लक्ष्मण. वंदुनी श्रीरामाचे चरण, शिरा आपण मागावे. इंद्रजित होता पण काय म्हणलं? आता सतीत्व दाखव, प्रगट कर. लक्ष्मणाकडे जा आणि रामचंद्र प्रभूंना वंदन कर म्हणला. रामचंद्र प्रभूंसोबत युद्ध कर म्हणलं का? रामाचा विरोध कर म्हणलं का? जेव्हा राम कळतो का त्यावेळेस माणूस द्वेष आपोआप सोडून देतो. ज्याला राम पाहिजे का, तो कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. सर्वेश्वर आहेत राम. कोणते? सर्वेश्वर. अर्धे ईश्वर नाहीत, थोडे ईश्वर नाहीत. नाही तर काही देव गावापुरते, काही देव गल्लीपुरते, काही देव जातीपुरते, काही देव आडनावापुरते. असे येडे देव नाही महाराज. राम सर्वेश्वर आहे. मुंगीत सत्ता कुणाची आहे? सर्वाघटी राम सूर्यप्रकाश. त्या प्रभूला तुम्ही काय करा? वंदन करा, त्याच्याकडून माझं शीर घ्या, आमच्या सोबत या. हा सगळा भावार्थ. सती आहे सुलोचन. तिने एकदा तरी राम वाईट आहेत म्हणले का? माझ्या नवऱ्याला मारले मग आता मी त्याचे बघते म्हणले का? एकदा तरी तुर आवर काहीतरी विरोधात. कारण सती पतिव्रता कुणाला म्हणावं? रामचंद्र प्रभूंच्या पायावर जिची निष्ठा आहे ती पतिव्रता. आणि रामाला सोडून, मी थोडं मोठं वाक्य बोलतोय जे की कदाचित कुठलाच महाराज आजपर्यंत बोलला नसेल.
श्रीरामावर चित्त नसताना नवऱ्याची पतिव्रता म्हणून जरी सेवा 24 तास केली तरी ती व्यभिचारिणीच आहे. कारण पती फक्त परमेश्वर आहे. पती परमेश्वर आहे. परमेश्वरा समान पतीला मानायचं आणि त्याची पूजा करायची. पूजा परमेश्वराला पोहोचवण्यासाठी करायची, नवऱ्याला पोहोचवण्यासाठी पूजा करायची नसते. जर केली तर तो मोह आहे. स्त्रीसाठी नवरा काय? मोह आहे. नवऱ्यासाठी बायको काय? मोह आहे. जगात प्रेमाचं अधिष्ठान एकच आहे, ते प्रभू रामचंद्र आहे. नाहीतर कुणावर प्रेम करू नये. शहाण्यानं कुणावर प्रेम करू नये. प्रेम करो राघव से, प्रेम करो माधव से, प्रेम करो श्याम से. अशा पद्धतीचा विषय महाराज पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय.